नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याच दिवसानंतर मी परत एकदा आलो आहे आणि आपण परत एकदा चालू करूया की लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सवरती काही झालेले प्रिव्हियस वर्षाची प्रश्नपत्रिका व तसेच आपण एक एक करत सिलेबस संपवणार आहोत. मी काही कारणास्तव थोड्या बिझी असल्यामुळे मी काही व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही, पण आता कंटिन्यू मी प्रत्येक फ्रायडे किंवा सॅटर्डेला व्हिडिओ अपलोड करत राहील. तर चालू करूया आपण. काल जो झालेला पेपर आहे, काल म्हणजे 18 जून 2024ला UGC नेटचा जो लायब्ररी सायन्सचा पेपर झालेला आहे, त्याबद्दल आपण एक थोडेसे ब्रीफमध्ये पाहूया की कोणत्या प्रश्नाला किती वेटेज दिले आणि कोणता प्रश्न कोणत्या युनिटमधून आला आहे. तर आपण सुरू करूया. इथे पाहू शकता तुम्ही की आपला पहिला प्रश्न असा आहे की लायब्ररी इस्टॅब्लिशमेंट बाय वन कंट्री इन अनदर कंट्री टू प्रमोट इट्स लिटरेचर इन अदर्स कंट्री अँड कॅप्चर द पब्लिकेशन ऑफ अदर कंट्री फॉर इट्स बेनिफिट. इथे हिंदीमध्ये पण तुम्ही पाहू शकता की दुसऱ्या देशामध्ये आपले साहित्याचा प्रचार करण्यासाठी आपण कोणती सर्व्हिसचा यूज करू शकतो. इथे दिलेले आहे की कल्चरल एक्सचेंज, सांस्कृतिक किंवा कॉन्टॅक्ट लायब्ररी, ओव्हरसीज लायब्ररी आणि क्रॉस कल्चर लायब्ररी. हा प्रश्न आपल्याला पाहण्यात येतो सर्क्युलेशनचा किंवा इंटर लायब्ररी लोन. हा जे आपण एमलिप किंवा बिलिपला जिथे आपण अभ्यास केलेला आहे त्या सेक्शनमध्ये जर पाहिलं तर हा प्रश्न येतो इंटर लायब्ररी लोनमध्ये किंवा जी लायब्ररीची सर्व्हिस आहेत त्यासाठी. तर आपण ह्याचे प्रश्न उत्तरे नंतर पाहूया, पण पहिल्यांदा आपण पाहूया की पेपरमध्ये वेटेज कशाचं दिलं आहे आणि कशावरती जास्त फोकस दिला आहे 2024च्या इयरनुसार. ठीक आहे. तर आपण दुसरा प्रश्न पाहूया. 52चा प्रश्न आहे की हे जोड्या लावा दिलेले आहेत की यामध्ये विचारले आपल्याला सिस्टीम, थेरीज, ई जर्नल्स हे सर्वजण कंबाईन करून दिलेलं आहे आणि त्यांनी ते कोणी डेव्हलप केले त्याबद्दलचे. जसे इथे जॉन कॉटन दाना हे आपल्याला माहीत आहे की नेवाक सिस्टीम जॉन कॉटन दाना दिले. तर आपण एक दोन आपल्याला जर जोड्या लावामधले माहीत असतील तर आपण सहज हा प्रश्न सॉल्व करू शकतो. आणि थेरी एक्स आणि वाय ही तुम्हाला मोटिवेशनल थेरीमध्ये भेटणे किंवा एक आपल्या कम्युनिकेशनच्या युनिटमध्ये हा प्रश्न राहू शकतो. इथे तुम्ही पाहू शकता की बरेचसे प्रश्न मिक्स होऊन आलेले आहेत जोड्या लावामध्ये पण. तिसरा प्रश्न आहे की कॅटलॉगिंग रूल आणि त्याचे फीचर्स, सूचीकरणाचे नियम काय आहेत आणि त्याच्यातली स्पेशलिटी काय काय आहेत त्यामध्ये दिले आहेत. तर जीवेट्स रूल, LC डिस्क्रिप्शन रूल्स, ALA कॅटलॉगिंग रूल्स आणि कटर्स डिक्शनरी कॅटलॉग याबद्दल आपण प्रत्येकाचे हा व्हिडिओ झाल्यानंतर मी पुढच्या शुक्रवारी किंवा शनिवारी प्रत्येक पॉईंटवरती प्रत्येक प्रश्नावरती एक्सप्लेन करून सांगेल की प्रश्न कसे विचारले जात आहेत आजच्या 2024मध्ये आणि मागील 2-4 वर्षामध्ये काय पॅटर्न होत आहे आणि आता पॅटर्न कसं चाललं आहे. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट प्रश्न पाहूया. 54. इथे पहा, इथे सांगण्यात आलं की अरेंज द फॉलोइंग स्टेप्स इन प्रोसेस ऑफ स्कॅनिंग ऑफ प्रॉपर लॉजिकल सिक्वेन्स. म्हणजे इथे सांगितले की स्कॅनरचा वापर तुम्ही कसा करू शकताय. म्हणजे हा प्रश्न आहे ICTचा, कम्प्युटर आणि ॲप्लिकेशनमधला हा प्रश्न आहे की स्कॅनरचा वापर तुम्ही कसा करू शकता. ज्यांनी कोणी लायब्ररीमध्ये काम करत असतील किंवा कधी फोटोशॉप किंवा इंटरनेट कॅफेवर गेलं, तुम्ही स्कॅनिंगची प्रोसेस पाहू शकता की पहिल्यांदा काय करतात, स्कॅनर स्टार्ट करतात, मग त्यावरती पिक्चर ठेवतात किंवा नंतर पिक्चरची साईज हे आपण आपल्या कॉमन सेन्सने पण हे सॉल्व करू शकतो. पण पहा प्रश्न कसे येत आहेत की अप्लाइड प्रश्न येत आहेत. ABCD, CD, AB अशा मिक्स होऊन येत आहेत. तर व्यवस्थित आपल्याला टाईम भेटतो त्यानुसार आपण प्रश्न सॉल्व करू. ठीक आहे. आता 55वा प्रश्न आहे की इथे विचारले की याचा ऑथर कोण आहे, पुस्तकाचे लेखक कोण आहेत. सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड इंट्रोडक्शन टू द लिटरेचर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर हा पण एक टॉपिक आहे की कमीत कमी टोटल प्रश्नामधून 1-2 प्रश्न तर असे असतात की लेखक कोण आहेत, याचा ऑथर कोण आहे हे विचारलं जातं. 56 प्रश्न असा आहे की इथे विचारलं की इंडियन म्युझियम लायब्ररी 1814 म्हणजे आपल्याला लायब्ररीची हिस्ट्री पण वाचावं लागेल आणि हा प्रश्न येईल ऑर्गनायझेशनमधून, आपल्या संघटना, ग्रंथालय संघटना आणि याचे काय संग्रहालयाची माहिती आहे त्या युनिटमधून हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न पुढचा असा आहे की यामध्ये विचारले डाटाबेस आणि कोणत्या एजन्सी त्या यूज करतात. जसं की ISEBD आहे,
नो गेट आहे, INSSPL आहे, कलाकल्प आहेत. तर नॅस्डॉक, INGNG, इन्व्ही, CSIR बरेचसे असे तुम्हाला नावं अशी लक्षात येतील की तुम्ही सिलेबसमध्ये कधी पाहिले नसतील, पण हे सर्व काही आपल्याला माहिती करून घ्यायची की हा प्रश्न कुठून आलेला आहे. तर हा आहे ऑर्गनायझेशनमधलाच आहे आणि अप्लाइडमधला आहे. तर याबद्दल मी नंतर व्हिडिओ बनवून हे पहिलेच तुम्हाला सांगितले, आपण ह्यावरती डिटेलमध्ये घेऊया प्रत्येक पॉईंटवरती. आणि याचे विकल्प पण म्हणजे ऑप्शन पण तुम्ही असं पाहू शकता की मिक्स आहेत की कोणते ऑप्शन असे आपण अंदाजाने लावू नाही शकत. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे की टाईप ऑफ सॅम्पलिंग आणि फीचर्स म्हणजे प्रतिचयनचे प्रकार आणि विशेषतः. सॅम्पलिंग म्हणजे हा प्रश्न आहे टीचिंग ॲप्टिट्यूड आणि रिसर्च ॲप्टिट्यूड यामधनं आलेला. जे कोणी मुलं PhDचा एंट्रन्सचा तयारी करत आहेत त्यांना हा सॅम्पलिंगचा प्रश्न सोपा जाईल आणि हा ते सॉल्व करू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे की इन्व्हेंटर आणि इंडेक्सिंग सिस्टीम यामध्ये तुम्हाला शार्पचं नाव माहीत असेल, फोस्केटचं नाव माहीत असेल, मायकल लॅन्सीचं नाव माहीत असेल, जेल फॅरेंडीनचं नाव माहीत असेल आणि ह्यांनी कोणत्या इंडेक्सिंग सिस्टीमचा वापर केला आहे आणि कोणत्या इंडेक्सिंग सिस्टीमचे प्रचलित आणलेले आहेत त्यांची आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. याचे पण तुम्ही ऑप्शन पाहू शकता की मागल्या तुम्ही 2-3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यात तर त्यामध्ये असे वैकल्पिक ऑप्शन म्हणजे ABCचे खूप कमी होते, पण आता कन्फ्युजनसाठी ते वाढून टाकत आहेत. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न असा आहे की सर्व्हिस ऑफर्ड बाय इन्व्हिस. आता तुम्हाला पहिल्यांदा हे माहीत पाहिजे की इन्व्हिस काय आहे. यावर तुम्ही कोणीतरी मला कमेंट करा की इन्व्हिस काय आहे सांगा. की इन्व्हिस हा एन्व्हायरमेंटबद्दल आहे, कशाबद्दल आहे आणि त्याच्या सर्व्हिस काय आहे आणि तो इन्व्हिस आहे ते इनिशिएटिव्ह कोणाचं आहे. जसं की आपलं CSIR आहे, मिनिस्ट्री ऑफ क्लायमेट चेंज, एन्व्हायरमेंट त्याचं आहे, कोणाचं आहे ते मला एक कळवा आणि यावरती पण आपण एक प्रत्येक एकावरती टॉपिक बनवूया. व्हिडिओ मी अपलोड करून देईल. तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कोणती तुम्हाला माहिती हवी आहे, त्यावरती आपण जास्त फोकस करूया. पण पूर्वी आपण पाहूया की पेपरचा पॅटर्न कसा येतो आहे. दरवर्षी पेपरचा पॅटर्न एक तर टफ होतो आहे, कधी सिम्पल येतो आहे, कधी मीडियममध्ये येतो आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूया आपण की ह्यामध्ये विचारले की रेफरल सेंटर याबद्दलची डिटेल म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये विचारले की काय ट्रू आहे. द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑफ रेफरल सेंटर्स. हा प्रश्न पण आपल्याला थेअरी अभ्यास करायचा आहे. फक्त MCQ पार्ट करून आपल्याला काही नाही होणार आहे. प्रत्येकाला डिटेलिंग माहीत हवी आपल्याला की इन्फॉर्मेशन सेंटर्स काय असतात, रेफरल सेंटर्स काय असतात. ठीक आहे. आपण पुढचा प्रश्न पाहूया की विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट प्रायमरली कंटेन मॅन्युस्क्रिप्ट. आता मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय, पांडुलिपी. म्हणजे आपण जर तुम्ही पाहिलं मॅन्युस्क्रिप्ट मला वाटतं सर्वांनाच माहीत असेल की जुन्या काळामध्ये किंवा अश्मयुगाच्या काळामध्ये आपण इतिहास वगैरे कधी वाचलेला असेल किंवा लक्षात येत असेल तर त्यामध्ये आपण पाहतो की मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काही एक काय म्हणतो आपण त्याला, पानावरती लिहिलेले असे असतात. तर त्यांचं आर्काईव्ह म्हणजे ज्याचं स्टोरेज कुठे असेल तर तुम्हाला आपल्याला कधी तुम्ही पुण्याला असाल किंवा मुंबईला असाल तर तुम्हाला माहीत असेल की भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स ह्यामध्ये तुम्हाला मॅन्युस्क्रिप्ट मिळतील. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय की जुन्या पद्धतीचे जे काही पुराणिक पद्धतीचे जे काही लिहिलेले आहेत त्याचा एक साठवणूक करून ठेवलेली आहे. थोडंसं मराठीमध्ये मला प्रॉब्लेम येतो पण ठीक आहे, तुम्ही समजू शकता. कारण हिंदी, इंग्लिश आणि मराठी कन्वर्ट करताना थोडंसं कन्फ्यूज होतो माणूस. ठीक आहे. तर नेक्स्ट प्रश्न आहे की अरेंज द फॉलोइंग असेंडिंग ऑर्डर ऑफ द फर्स्ट अपीयरन्स. आता हा प्रश्न तुम्ही मागल्या प्रिव्हियस प्रश्नामध्ये तुम्हाला कुठेच असा पाहायला येणार नाही. पाहण्यात असा येईल की फर्स्ट ॲपियरन्सच्या ठिकाणी म्हणजे कधी आलं आहे, अनुक्रमणे वगैरे म्हटलेली आहे, चढता उतरता सांगितलं आहे. पण त्यामध्ये तुम्हाला इसवी सन दिलेले असतील की 1820, 1515 असे इसवी सन 1988 अशामध्ये येईल. स्कोपस, वेब ऑफ सायन्स, पबमेड आणि क्रॉस रेंज हे सर्व काही डेटाबेस आहेत. त्याबद्दल आपण माहिती घेऊया. स्कोपसचा कोणी यूज केला असेल, कोणी वेब ऑफ सायन्सचा पण यूज केला असेल, पबमेड ज्यांचं सायन्स वगैरे आहे त्यांना माहीत असेल पबमेड काय आहे आणि क्रॉस रेफरन्स काय आहे. तर ह्यामध्ये आपल्याला प्रत्येकाचं इयर लक्षात ठेवावं लागेल.
ज्यांना कोणाला इयर माहीत आहे ते हे प्रश्न सॉल्व करू शकतात. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न पाहूया. हा आपण परत एकदा जोड्या लावामध्ये येतो आहे की सायंटोमेट्रिक्स, इन्फॉर्मेटिक्स, वेबोमेट्रिक्स आणि अल्ट्रोमेटिक्स युनिट फर्स्टमधला प्रश्न आहे. लायब्ररी सायन्सचं युनिट फर्स्ट जे आहे त्यामध्ये हा प्रश्न आहे. तिथून हा प्रश्न घेतलेला आहे की कोणाचा सायंटोमेट्रिक्स कोणी शोध लावला, इन्फॉर्मेटिक्सचं कोणी पहिल्यांदा टर्म शोधून काढली, वेबोमेट्रिक्स कोणी सांगितलं, अल्टिमेट्रिक्स कोणी सांगितलं. ठीक आहे, तुम्ही नोट करून ठेवा की कोणता प्रश्न कोणत्या युनिटमधून आला आहे. पुढचा प्रश्न असा आहे की CMS आणि डेव्हलपर. तर CMS म्हणजे मला वाटते बऱ्याच लोकांना माहीत झालं असेल, जेव्हापासून इंटरनेट वगैरे चांगला यूज करत आहेत लायब्ररी सायन्सचे स्टुडंट्स, त्यांना CMS आणि डेव्हलपर्स काय आहे ते माहीत आहेत. तरी पण मी सांगतो किंवा तुम्ही कोणीतरी कमेंटमध्ये सांगा की CMS काय आहे. तर वर्डप्रेस, जुमला, ड्रुपल, टायपोज हे ICTचा प्रश्न आहे. आता हा पहा, ICTचा दुसरा प्रश्न आला आहे पहिल्या 10 क्वेश्चन नंतर. म्हणजे प्रत्येक 10 क्वेश्चनमध्ये प्रत्येक 10 आपल्याकडे UGCची 10 युनिट आहेत. प्रत्येक 10 प्रश्नाला एक प्रश्न येतो आहे प्रत्येक एका युनिटमधनं. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे 66वा. नॅशनल युनियन कॅटलॉग फॉर सायंटिफिक सिरियल्स इन इंडिया NUCSSI ही सर्व्हिस कोणाची आहे? निस्केटची आहे, सेंडॉकची आहे, इन्व्हिसची आहे, इन्फिल्मेट सेंटरची आहे. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे हा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा उलटून पालटून देतो. कधी इन्फ्लिमेटचे सर्व्हिस विचारतील, कधी सेंडॉकचे सर्व्हिसेस विचारतील, कधी इन्व्हिसचे. तर हे लक्षात ठेवायचे. पुढचा 67चा प्रश्न असा आहे की अरेंज द फॉलोइंग प्रोटोकॉल्स इन प्रॉपर लॉजिकल ऑर्डर इन देअर एअर डेव्हलपमेंट. आता हा प्रश्न ICTचाच आहे. परत एकदा तिसरा प्रश्न आला आहे ICTचा, म्हणून म्हणतो तुम्हाला की ICTवरती पण फोकस करा. कधी कधी ICTचे प्रश्न इतके सोपे असतात की तुम्हाला सहज 2 मार्क त्याचे मिळून जातात. आणि बऱ्याच मुलांचं 2 मार्क, 1 मार्क, 2 मार्क किंवा 4 मार्कांनी JRF वगैरे राहून जातं. ठीक आहे, TCP काय, FTP काय, RTP, UDP, HSTP तर सर्वांना माहीत असतं. FTP पण सर्वांना माहीत असतं. UDP, RTP हे 2 असे काही ऑप्शन कन्फ्युजन करायसाठी असतात, ते माहीत नसतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया आपण की परत एकदा आहे की अरेंज द फॉलोइंग एन्सायक्लोपीडियाज इन द असेंडिंग ऑर्डर ऑफ देअर फर्स्ट पब्लिकेशन. तर आता इथे चढता उतरता क्रम सांगितलेला आहे की पहिल्यांदा कोणती एन्सायक्लोपीडिया आलेली आहे. तर हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे, हा पण लक्षात ठेवायचा आहे. आणि हा प्रश्न आलेला आहे आपल्या फर्स्ट युनिटमधूनच. परत एकदा 69 जोड्या लावाचा प्रश्न आला आहे. इंडोनेट, इन्व्हिस, बालनेट, विक्रम. आता इथे तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की इन्व्हिस बऱ्याच वेळा आलेला आहे. तर इन्व्हिस हा बायोडायव्हर्सिटी ह्याचा प्रश्नाचं उत्तर आहे. इन्व्हिस आहे मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट अँड एन्व्हायरमेंटचा इन्व्हिस हा डेटाबेस आहे. ठीक आहे, बाकी तुम्ही प्रश्न असे सॉल्व करू शकता. सोपे प्रश्न आहेत, काही जरा अप्लाइड प्रश्न आहेत. तर पुढचा प्रश्न पाहूया 70वाला. इन विच इयर स्पेशल लायब्ररी सक्सीड फ्रॉम ALA टू फॉर्म देअर ओन स्पेशल असोसिएशन. हा प्रश्न आता असोसिएशनचा आहे, लायब्ररी युनिट ऑर्गनायझेशनचं युनिट आहे. तर यामध्ये सांगितलं की कोणत्या इसवी सनामध्ये यांचं हे असोसिएशन तयार झाले. तर सर्व असोसिएशन आपल्याला लक्षात ठेवायचे. परत एकदा अरेंज आलं आहे. अरेंज द फॉलोइंग स्टेप्स इन ऑटोमॅटिक बुक ॲक्विजिशन इन द प्रॉपर लॉजिकल ऑर्डर. आता काही स्टुडंट लायब्ररीमध्ये काम करत आहेत आणि त्यांना माहिती आहे की बुक ॲक्विजिशनची प्रोसेस काय, तर त्यांनी हा प्रश्न सहज सॉल्व करू शकतात. की पहिल्यांदा काय रिक्वेस्ट येते, मग अप्रूव्हल येतं का डायरेक्ट आपण डॉक्युमेंट रिसीव्ह करतो, प्री ऑर्डर काय आहे, डुप्लिकेट आहे. आणि काही स्टुडंट जे फ्रेशर आहेत त्यांना काही माहीत नाही. तर मी ह्यावरती प्रत्येक प्रश्नावरती एक मी शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकेल 5-5 मिनटाचा. तर ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी सांगा, मी बनवून ठेवत जाईल आणि अपलोड करत जाईल. पुढचा प्रश्न आहे परत एकदा जोड्या लावामध्ये आला आहे. मॅच द फॉलोइंग. क्लाउड प्रोव्हायडर आणि क्लाउड प्रोडक्ट ॲमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट, IBM. याचा प्रश्न मला वाटते बऱ्याच लोकांना येतील. तर ज्यांना कोणाला माहीत आहे त्यांनी कमेंटमध्ये आन्सर सांगा.
हा पण ICTचा प्रश्न आहे. तर पुढचा प्रश्न आहे 73चा, द टर्म मॅनिफेस्टो. आता मॅनिफेस्टो घोषणापत्राचा ही टर्म पब्लिक लायब्ररीमध्ये कुठे येते ते सर्वांना माहीत आहे. युनेस्कोमध्ये, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये, लायब्ररी ऑफ काँग्रेस किंवा ALAमध्ये. तर हा पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. युनेस्कोचे मॅनिफेस्टो असतात. हे प्रश्नाचं उत्तर असं आहे. तर प्रश्न 74, परत एकदा ह्या प्रश्नाचा पॅटर्न पहा तुम्ही. अरेंज द फॉलोइंग कंपोनंट. यांनी प्रत्येक वेळा म्हणतात की अनुक्रमाने व्यवस्थित व्हायचं, अनुक्रमाने पाहिजे. प्लेन टेक्स्ट, सायफर टेक्स्ट, इन्क्रिप्शन, डिक्रिप्शन. आता हा प्रश्न पण ICTचा आहे. पहा तुम्ही आत्तापर्यंत जवळपास 6-7 तर प्रश्न ICTचे इथे कव्हर झालेले आहेत. तर पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन हॅज अ फोकस ऑन इंटरलेंडिंग अँड रिसोर्स शेअरिंग. तर हा प्रश्न इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आणि लायब्ररी कमिटीवरती आहे. तर हा प्रश्न आपल्याला थोडासा जास्त अभ्यास करावा लागेल, म्हणजे काय थोडासा सर्च करावं लागेल आपल्याला की इंटरनॅशनल लेवलवरती की रिसोर्स शेअरिंग कसे चालत आहेत. जसं की लायब्ररी UKची लायब्ररी इथे आहे, लंडन साऊथ रिजन सांगितलेले आहेत. तर याची थोडीशी माहिती आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे की इंडियन सायटेशन इंडेक्स याबद्दल डिटेलिंग दिलेली आहे. त्याचा प्रश्न आपल्याला तुम्ही इथे पाहू शकता की ऑप्शन कसे दिलेत, ABC, CDD, CBCD, ABD. तर हे थोडं कन्फ्युजनसाठी असतात. यासाठी तुम्हाला डिटेलमध्ये नॉलेज हवं आहे इंडियन सायटेशन इंडेक्सचं. ठीक आहे. तुम्ही यावर तर मी प्रत्येकावरती एक व्हिडिओ बनवणार आहे. पण आज आपण पाहणार आहोत की फक्त लायब्ररी सायन्सचा जो नेटचा पेपर कॅन्सल झाला आहे त्याबद्दल आपण थोडंसं रिव्ह्यू करतो. 77चा प्रश्न असा आहे, इन सॅटेलाईट संचार उपग्रहामध्ये जे मायक्रोवेव्ज असतात, ते बीम असतात, जे सिग्नल बीम सॅटेलाईटमधून येतात ते कोणते असतात. हा पण ICTचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, ICTवरती जास्त फोकस केलेला आहे आत्तापर्यंत असं वाटतं आहे. नंतर 78चा प्रश्न असा आहे की कमिटी आणि त्याची रिकमेंडेशन. तर आपल्याला जे काही समिती आयोग वगैरे आहेत त्याबद्दल पण माहिती ठेवायची आहे. हा परत प्रश्न आला आहे, ऑर्गनायझेशन अँड कमिटी युनिट 7 कसा आहे. पुढचा प्रश्न आहे की एलिमेंट्स ऑफ प्रोटोकॉल. परत एकदा ICTचा प्रश्न आला इथे. प्रोटोकॉल, सिमॅन्टिक, टायमिंग, डिज्युअर, सिंटॅक्स, डिफॅक्टो. 80वा प्रश्न आहे FOAF, फ्रेंड्स ऑफ अ फ्रेंड. हा पण ICTचा प्रश्न, ICT लायब्ररी ऑटोमेशनमध्ये. ठीक आहे. 81वा प्रश्न असा आहे की फर्स्ट फेज ऑफ वर्ल्ड सुमित ऑफ इन्फॉर्मेशन सोसायटी इन जेनेवा 2003मध्ये 10 ते 12 डिसेंबरमध्ये कोणामध्ये कोणी कंडक्ट केलेली होती. ठीक आहे. हॉस्टेड कोण केलेली. तर हा पण प्रश्न आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा. पुढचा प्रश्न आहे की कृषिकोशबद्दल विचारलेलं आहे की कृषिकोश काय आहे. तर शेवटचा युनिट म्हणजे UGC नेट इन्फॉर्मेटच्या सिलेबसमध्ये 10वं जे युनिट आहे त्यामध्ये प्रत्येक जसं स्पेशल लायब्ररी आहेत त्यामधले हे ॲग्रिकल्चर लायब्ररीमधला प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे की DP इन डिजिटल रिपॉझिटरी टूल्स. हा लायब्ररी अँड ऑटोमेशन प्लस ICT यामधला प्रश्न आहे. प्लॅटर, OCLC, ER, मॅटर, स्कॅटर हे लक्षात ठेवायचं. NISAT इस्टॅब्लिश्ड व्हॅल्यू ॲडेड पेटंट इन्फॉर्मेशन सर्व्हिस. पेटंट इन्फॉर्मेशन सर्व्हिस युनिट नंबर 1 लायब्ररी सायन्सचं जे काय आहे त्यातलं युनिट 1मधला प्रश्न आहे. पेटंट आणि RTI जिथे आहे तो त्या युनिटमधला आलेला प्रश्न आहे. तर हे पण लक्षात ठेवायचं तुम्हाला. 85 प्रश्न म्हणतो QR कोडचे पोझिशन पॅटर्न यामधले फीचर्स काय आहेत विचारलं. म्हणजे QR कोड आहे ICTचा प्रश्न परत. तर ह्याचं पण आपण डिटेलिंग पाहूया की QR कोडची वर्किंग काय, RFIDची वर्किंग काय. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे ACCR2R रिप्लेस्ड बाय. तर ACCR2Rचं म्हणजे अँग्लो अमेरिकन कॅटलॉगिंग रूल्सचा पण एक प्रश्न आलेला आहे.
समोरचा प्रश्न आहे क्लासिफिकेशनवरती. UDCमध्ये स्पेशल ऑक्झिलरी काय काय आहेत? विशेष सहाय्यकी नामांकित UDCमध्ये. UDCचं कोणाला माहीत लॉंग फॉर्म माहीत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये करा. आपण क्लासिफिकेशनचा पण एक प्रश्न आलेला आता. पुढचा प्रश्न आहे 88चा अरेंज द अँटी प्लॅगरिझम. म्हणजे साहित्य चोरीवरती जे काही सॉफ्टवेअर आहेत त्यांचं इस्टॅब्लिश म्हणजे लॉन्च कधी झालेले आहेत त्यांचा क्रम लावायचा आहे. आणि आत्ता मला कमेंटमध्ये सांगा की UGCने सर्व लायब्ररी म्हणतो सर्व युनिव्हर्सिटीला कोणतं सॉफ्टवेअर प्रोव्हाइड केलेलं आहे अँटी प्लॅगरिझम. साहित्य चोरीचं जे सॉफ्टवेअर यूज करायला सांगितलं आहे पहिले काय होतं आणि आता काय आहे त्याबद्दल कमेंट करून सांगा मला. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे परत जोड्या लावा आहेत. लिसा केमिकल ॲब्स्ट्रॅक्ट, इंडियन सायन्स ॲब्स्ट्रॅक्ट, बायोलॉजिकल ॲब्स्ट्रॅक्ट आणि त्यांचे जे कोणी पब्लिशर्स आहेत त्यांचे डिटेल दिले. निस्केर दिले आहे, इप्स्को, STN, सायफाइंडर, प्रोक्वेस्ट. ठीक आहे. हे पण ॲटोमेशन लायब्ररी ऑफ ऑटोमेशन आणि ऑर्गनायझेशनमध्ये येतं. अरेंज द फॉलोइंग कंपोनंट लासवेल मॉडेल. लासवेल मॉडेल म्हणजे आपला कम्युनिकेशनचं युनिट ज्यामध्ये लासवेल पण येतो. आपला मॅथमॅटिकल्स मॉडेल्स आहेत ते सर्व काही त्या युनिटमध्ये येत आहेत कम्युनिकेशनच्या. प्रश्न 91 असा आहे की ऑब्झर्वेशन विचारलेलं आहे इथे. ऑब्झर्वेशन म्हणजे हा प्रश्न आलेला आहे टीचिंग अँड रिसर्च. तर लक्षात ठेवा पार्टिसिपंट डू नॉट नो दॅट दे आर बिंग ऑब्झर्व. हा प्रश्न आलेला आहे रिसर्च ॲप्टिट्यूड अँड टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये. पुढचा प्रश्न 92 रिलेटिव्ह इंडेक्स इज अ पार्ट ऑफ. हा क्लासिफिकेशनचा परत एकदा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न क्लासिफिकेशनमध्ये वर्गीकरणाचा प्रश्न दुसरा विचारला आहे. 93वा प्रश्न आहे अरेंज द फॉलोइंग ॲक्ट्स अकॉर्डिंग टू देअर इंटॅक्टमेंट. म्हणजे हा प्रश्न तर कंपल्सरी आहे. 1 ते 2 प्रश्न सार्वजनिक पुस्तकालय अधिनियमची स्थापना कधी झाली आणि कोणाची स्थापना पहिल्यांदा झाली कोणाची दुसरीदा झाली हे आपल्याला लक्षात राहील. याच्यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असं विचारलं होतं की जोड्या लावामध्ये येत आहेत आणि त्यांचे इसवी दिलेले असतात. पण यामध्ये सरळ त्यांनी अरेंजमेंट करायला सांगितले. ठीक आहे. परत एकदा जोड्या लावाचा प्रश्न मॅच द लिस्ट. थिओडेरम, न्यूकॉम मॉडेल्स, लासवेल मॉडेल, जॉर्ज मॉडेल्स हे जे मॉडेल्स आहेत हे कम्युनिकेशन मॉडेल्स आहेत. म्हणजे हा कम्युनिकेशन युनिटमधून आलेला प्रश्न आहे. ठीक आहे. आपण पाहूया आता पुढे 95वा प्रश्न म्हणतं आहे की ऑनलाईन डॉक्युमेंट डिलिव्हरी सर्व्हिस. म्हणजे हे पण लायब्ररी सर्व्हिसेसमध्ये येत आहेत. तर हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. थोडे रिसेंट प्रश्न येत आहेत की BLDSC काय, राईट पेजेस, प्रोक्रूस्ट, ॲडॉन्सिस जी हे डॉक्युमेंट डिलिव्हरी सर्व्हिसेस आहेत. पुढचा प्रश्न पाहूया की मोस्ट सुटेबल टोटली इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट प्रायझिंगसाठी. आता हा पण प्रश्न आपल्याला येतो की लायब्ररी मॅनेजमेंटमधनं येतो आहे की बेस पॉईंट प्रायसिंग काय, स्कीमिंग प्रायसिंग, झोन प्रायसिंग, निगोशिएटिंग प्रायसिंग. तर ह्यामध्ये आपल्याला मॅनेजमेंटच्या बजेटच्या याच्यामध्ये येऊ शकतं आणि टीचिंग ॲप्टिट्यूड थोडासा PhDच्या एंट्रन्सचा अगर तुम्ही विचार करत असाल तर त्यामधनं पण हा प्रश्न आहे. अरेंज द फॉलोइंग IPRs. हा आता युनिट फर्स्ट आहे. IPR पहिल्यांदा प्रश्न आला होता पेटेंटवरती आलेला होता. आता परत IPR वरती आलं आहे. तर कोणता ॲक्ट कधी आला आहे त्याचं तुम्हाला अनुक्रमे लावायला सांगितलं आहे. आणि ह्याची प्रश्नाची उत्तर जर तुम्ही पाहत आहेत तर ACDBE, CA, BDE मल्टिपल आहेत की कन्फ्युजन होण्यासारखे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं ते पण. पुढचा प्रश्न आहे अफेक्ट द प्रोडक्ट ॲज अ रिझल्ट ऑफ कॉम्बिनेशन 2 or more forces represent the more than their mere summation is called. Information is human intellect, information technology, synergetic. आपण कम्युनिकेशन ICTचा प्रश्न आहे. थोडासा रिसेंट प्रश्न आहे पण हे प्रिव्हियस क्वेश्चन पेपरपेक्षा थोडासा अप्लाइड पद्धतीने विचारला आहे. 99वा प्रश्न असा आहे की अरेंज द फॉलोइंग स्टेप्स ऑफ कलेक्शन डेव्हलपमेंट प्रोसेस इन स्पेशल लायब्ररी. स्पेशल लायब्ररीज युनिट 10 लास्टचं युनिट. त्यामध्ये
थोडंसं डिटेल विचारलं की स्टेप्स काय आहेत, की स्पेशल लायब्ररीमध्ये काय होतं. ठीक आहे. शेवटचा प्रश्न बघूया आपण. 100वा. रेफरन्स मॅनेजमेंट टूल कॉल्ड मेंडेल इज डेव्हलप बाय मेंडेले झटरो. हे तुम्हाला माहीत हवेच की कोणाचे रेफरन्स मॅनेजमेंट टूल आहेत. जे कोणी प्रोजेक्ट करत असेल त्यांना माहीत आहे की रेफरन्स सायटेशन कसं करायचं, असं झटरोचा यूज काय आहे, मेंडेलेचा यूज कसं करतो. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की आणि कोणतं रिसोर्स म्हणजे रेफरन्स मॅनेजमेंट टूल ओपन सोर्स आहे, कोणता पेड आहे, कोणता सबस्क्राईब करावा लागतो, ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे मॅक्स सेलन थेअरी ऑफ मोटिवेशन, कम्युनिकेशन थेअरी. ठीक आहे. हा युनिट कम्युनिकेशनमध्ये येतो. पुढचा प्रश्न आहे की फॉलोइंग द स्टेटमेंट ॲप्लिकेबल टू ॲस्लिक. ठीक आहे. स्पेशल लायब्ररीवरती आला आहे हा पण प्रश्न. तर याचं हेडक्वार्टर कुठे आहे, कशी स्थापना झाली, त्याचं मुख्यालय कुठे असेल, पहिल्यांदा अध्यक्ष त्यांचे कोण होते, एस आर रंगनाथनचं काही त्यांच्याबद्दल कॉन्ट्रीब्युशन होतं का, त्यावरती हा प्रश्न आहे. म्हणजे हा लायब्ररी कमिटी आणि ऑर्गनायझेशनवरती प्रश्न आले. पुढचा प्रश्न आहे की मीडिया आणि इन्फॉर्मेशन लिटरसी. ठीक आहे. तर हा पण कम्युनिकेशन आणि लिटरसी इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटवरती प्रश्न आहे, युनिट 4. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया की स्पायरल कम्युनिकेशन. ठीक आहे. सायंटिफिक मेथड. हा पण प्रश्न कम्युनिकेशनमध्येच आहे, कम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशन रिट्रीवल युनिटमधनं. पुढचा प्रश्न आहे मार्केटिंग मायोपिया वॉज इंट्रोड्यूस्ड बाय. आता मार्केटिंग मायोपिया हा प्रश्न तुम्हाला भेटेल की लायब्ररी मॅनेजमेंटमध्ये. ठीक आहे. आणि ह्याबद्दल तुम्हाला नोट्स वगैरे हवे असतील तर मी पहिल्यांदा एक टॉपिक बनवून ठेवेल आणि जे काही कठीण प्रश्न वाटत आहेत त्यावरती एक छोटेसे 5-10 मिनटाचे व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन देईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया की अरेंज द सोशल बुकमार्किंग. बुकमार्किंग हा प्रश्न सोपा आहे, फक्त इथे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजिंगसाठी ठेवले लॉन्चिंग इयर सांगितले, पण इथे इयर दिले नाही, फक्त नावं दिलेले आहेत. तर हा पण ICTचा प्रश्न आहे. ठीक आहे. आपण पुढे पाहूया की असेंडिंग ऑर्डर सांगितले यांनी की लायब्ररी ऑफ इन्स्टिट्यूशन ऑर्गनायझेशन, कोणती लायब्ररी पहिल्यांदा आली आणि कोणत्या ऑर्गनायझेशन पहिल्यांदा. तर LNT मुंबई दिलेलं आहे, भाभा मुंबई, ICAR, ISC बँगलोर. ठीक आहे. जे जुने आहेत आणि जे कोणते नवे आहेत त्यांचा एक असेंडिंग ऑर्डर सांगा म्हटलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया की 108वा प्रश्न आहे की इन्फॉर्मेशन डिफ्युजन म्हणजे माहितीचं जे काही हे झालेलं आहे, काय म्हणतो आपण त्याला, विसरण, तर त्याचे मॉडेल कोणते कोणते होते सांगितले आणि कोणी आयडेंटिफाईड केले, एल्फ्रेडा चॅटमॅन. आता काही नावं आपण कधी सिलेबसमध्ये वाचले असतील किंवा आपण स्किप केले असतील, पण ते आता विचारण्यात येत आहेत की मॉडेल्स कोण आहेत आणि कोणते मॉडेल्स कोणी सुचवलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया की मेन फंक्शन ऑफ स्पायडर अँड रोबोट्स ऑर रोबोट्स आर. आता स्पायडर आणि रोबोट्स हे तुम्हाला स्पायडर जर असं असतं तर काही सायन्सचा प्रश्न असं वाटला असता, पण रोबोट्स आहे तर हा ICTचा प्रश्न आहे. तर ICTचा प्रश्न पण थोडासा डेप्थमध्ये विचारले जात आहेत आता, की बेसिक नाही राहिले आता. ठीक आहे. पुढे पाहूया की 110चा प्रश्न काय होते, हू इज द पब्लिशर ऑफ इंटरनॅशनल हुझूचा प्रकाशक कोण आहे आंतरराष्ट्रीय. ठीक आहे. हा पण सोपा प्रश्न आहे, तुम्ही सर्च करून आन्सर देऊ शकता. 111वा प्रश्न म्हणते हू प्रिपेअर द रिपोर्ट रिऑर्डरिंग रंगनाथन शिफ्टिंग युजर बिहेवियर्स शिफ्टिंग प्रायोरिटीज. ठीक आहे. हा परत आहे ऑर्गनायझेशनचा प्रश्न, लायब्ररी ऑर्गनायझेशन आणि रंगनाथन सरांची जी काही हिस्ट्री आहे त्यामधनं हा प्रश्न आलेला आहे. एक्सपांड EAD. तर एक्सपांड EAD हा लायब्ररीच्या ॲटोमेशनमधला प्रश्न आहे, जिथे काही रिपॉझिटरीज आर्कायवल्स आहेत, इन्फॉर्मेशन सेंटर्स आहेत, तिथनं हा प्रश्न आलेला आहे. 113वा प्रश्न म्हणतो आहे की स्प्लिट द चॅनल इंटू सेव्हरल डिस्क्रीट नॅरोवर वन्स फॉर सिम्युलेट सायमल्टेनियस बट सेपरेटेड ट्रान्समिशन. हा फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, टाईम मॉड्युलेशन,
त्यातला प्रश्न आहे म्हणजे हा ICTचा प्रश्न आहे. ठीक आहे. पुढे पाहूया आपण की मेथोडॉलॉजी युजिंग FRBR प्रयुक्त वर्गीकरण. ठीक आहे. ही मेथोडॉलॉजी आपल्याला FRBR हे पाहून घ्या हा मॉडेल कशामध्ये येतो. बुक इन प्रिंट हा भरपूर वेळा कॉमन प्रश्न आला आहे. बुक इन प्रिंट एक्झाम्पल कशाचं आहे, तर हे भरपूर लोकांना माहीत पण असेल आणि हा रिपीट झालेला आहे प्रश्न, बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे ट्रेड बायब्लिओग्राफीसाठी. पुढचा प्रश्न पाहूया की नॅशनल टास्क फोर्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये की त्यांचं रिकमेंडेशन कसं झालेलं आहे आणि कोणी कोणी केलेलं आहे. म्हणजे हा पण बेसिक हिस्ट्री आहे, लायब्ररी सायन्सची जी काही हिस्ट्री आहे रंगनाथन सरांची पण, आणि ICTची जी काही हिस्ट्री आहे की लायब्ररीबद्दल इनिशिएटिव्ह भारतामध्ये काय झाले होते त्याबद्दलचं डिटेलिंग आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे वेबसाईट ऑफ शेर्पा रोमिओ इज रन बाय. ठीक आहे. आता शेर्पा रोमिओ हा तुम्हाला प्रश्न आहे लायब्ररी ॲटोमेशन यामध्ये येते. शेर्पा रोमिओचं तुम्ही नाव लक्षात असेल तर तुम्हाला लगेच ब्लिंक व्हायला पाहिजे की शेर्पा रोमिओ म्हणजे जे काही आर्टिकल्स आहेत, रिसर्च पेपर्स आहेत, त्यामध्ये जे आपल्याला कलर कोड्स म्हणजे काय, ग्रीन ॲक्सेस, ओपन ॲक्सेस, गोल्ड ॲक्सेस, डायमंड ॲक्सेस आणि काय राहिलं, ब्रॉन्झ ॲक्सेस. ठीक आहे. हे 4 ॲक्सेस तुम्हाला शेर्पा रोमिओमध्ये तुम्हाला पाहण्यात येतील आणि ते तुम्ही एकदा स्टडी करून पहा की ते डिटेलिंग काय आहे. आणि मला कमेंटमध्ये कळवा जर तुम्हाला त्याबद्दल काही व्हिडिओ बनवून द्यायचा असेल तर मी बनवून देईल. अरेंज दिस इन्फॉर्मेशन सिस्टीम ॲज पर. ठीक आहे. आता ही इन्फॉर्मेशन सिस्टीम आहेत इन्सिस, PIS, इरिक, ॲग्रीस. एस्टॅब्लिशमेंट इयर विचारले. हा पण प्रश्न कॉमन आहे, फक्त इथे इसवी नाही दिलेले आहेत. सॅम्पलिंग मेथड परत एकदा आला आहे, टीचिंग अँड रिसर्च मेथोडॉलॉजीचा प्रश्न. पहिल्यांदा सॅम्पलिंग विचारलं होतं, आता सॅम्पलिंगवरती परत एकदा रिस्पॉन्डंट कोण आहे ते विचारत आहेत एक्झाम्पल देऊन. ठीक आहे. आपण पुढे पाहूया. द फर्स्ट इलेक्ट्रॉनिक डिजिटल कम्प्युटर बिल्ड इन 1939 बाय जॉन विन्सेंट अँड क्लिमफोर्ड बेरी ऑफ आयवा युनिव्हर्सिटी वॉज. त्या कंपनीचं नाव विचारलेलं आहे. आता ह्या कंपनीचं नाव तर ABC आहे. ठीक आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायसाठी तर ह्या नाही, पण हा हिस्ट्रीमधला प्रश्न आहे थोडासा ICTच्या. तर ICTची हिस्ट्री पण तुम्हाला लक्षात ठेवायची. तर MSCIT वगैरे झालं असेल त्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न मिळून जाईल हिस्ट्रीमध्ये. तर एकदा तुम्ही MSCITचं पुस्तक भेटलेलं असेल ते एकदा चेक करून तुम्ही पाहू शकता. पूर्ण डिटेल नाही मिळणार, पण एक आयडिया येऊन जाईल तुम्हाला, बेसिक्स प्रश्न सॉल्व करायला सोपं होतील. पुढचा प्रश्न आहे 121चा जोड्या लावा. परत एकदा भरपूर जोड्या लावाचे प्रश्न आलेले आहेत कारण ते भरपूर कन्फ्युजिंग असतात आणि फक्त 2-1 ऑप्शन आपल्याला माहीत असतील ना तर फुल मार्क्स आपल्याला भेटतात त्यांचे. AR/VR ॲप आणि इन्स्टिट्यूट. आता रिसेंट प्रश्न आहे हा. AR/VR बऱ्याच लोकांना माहीत नसेल की AR/VR काय असतं, ऑडिओ, आणि बऱ्याच लोकांना माहीत पण असेल. ठीक आहे. पण हे रिसेंट आहेत, इंडियन नाहीत, फॉरेन युनिव्हर्सिटी आहेत. काही इंडियन युनिव्हर्सिटी, काही फॉरेन युनिव्हर्सिटीचे मिक्स पण येऊ शकतात पुढच्या नेटच्या एक्झाममध्ये. तर तुम्ही लक्षात ठेवा की हा ICTचा प्रश्न आहे, तो अप्लाइड आहे. म्हणजे नवीन जे काही रिसेंट येत आहेत करंट अफेअर्समध्ये त्यातून येतो आहे. पुढचा प्रश्न आहे 122. इफ अ सिम्बॉल स्टोअर इन अ मेमरी सेल डिसअपियर्स वेन नो एनर्जी इज सप्लाइड इट इज नोन ॲज व्होलाटाईल सेल. ठीक आहे. हा पण ICTचा आहे, बेसिक प्रश्न आहे. फक्त प्रश्न थोडासा फिरून सांगितलं आहे की एनर्जी नसले तर काय होते, पॉवर दिलं तर काय होतं, तसं सांगितलेलं आहे. ठीक आहे. ICTचे भरपूर प्रश्न विचारले त्यावेळेस. 123 नंबरचा प्रश्न असा आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टर्शरी रिसोर्स. म्हणजे तृतीय स्रोत कोणता नाही आहे. तर तुम्हाला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी हे तिन्ही पण तुम्हाला माहीत करून घ्यायचे. प्रायमरीमध्ये जसे जर्नल्स येतात, नोटबुक येतं, पेटेंट्स येतात. तर सेकंडरीमध्ये पण काय येतात आणि टर्शरीमध्ये, तृतीयमध्ये काय येतात ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा परत एकदा. ॲक्विजिशन मेथड, प्रोसेस विचारलेली आहे आणि मेथड कोणती यूज केली जाते. प्रोसेस आणि मेथड यांची जोड्या लावायची.
परत एकदा सेम प्रश्न आहे. ॲक्विजिशन, कार्डेक्स, रंगनाथन बुक नंबर. हा प्रश्न सोपा आहे, कॉमन आहे, तुम्ही डील करू शकता यावरती. ठीक आहे. 125वा प्रश्न असा आहे की अँग्लो अमेरिकनवरती परत एकदा दुसरा प्रश्न विचारला आहे, म्हणजे हा पण कॅटलॉगिंग वरती प्रश्न आहे. आणि यामध्ये विचारलं की तुम्हाला सिक्वेन्स सांगायला सांगितले की याचे अनुक्रमे कसे असेल. पहिल्यांदा काय येतं, सिरीज येतं, पेजिनेशन पृष्ठांकांक येतं, शीर्षक येतं का काय, प्रॉब्लेम कथन करत. ठीक आहे, समस्या काय येतं. पुढचा प्रश्न आहे की हू इंट्रोड्यूस्ड डिजिटल इथेनोग्राफी. ठीक आहे, विश्लेषण करण्याची जी पद्धती आहेत ती स्पेशल लायब्ररीमध्ये कोणी डेव्हलप केली होती. तर हा स्पेशल लायब्ररीचा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग ट्रू इन केस ऑफ डेलनेट. आता डेलनेट जे काही लायब्ररीचे ऑर्गनायझेशन आहेत त्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करावा लागेल की डेलनेट काय, इन्फिलमेट काय, डेसीडॉग काय आहेत, निस्केअर काय आहेत. हे छोटे छोटे आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन हवी त्याची. त्यांची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली, चेअरमॅन कोण होते पहिले, ते कोणत्या प्रोजेक्ट थ्रू आले होते, कोणत्या मिनिस्ट्रीचं कंट्रोल होतं त्यावरती. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे 128. अरेंज अनुक्रमे सांगितलेत कशासाठी, प्रिपरेशन ऑफ PERT आणि CPM. म्हणजे हा लायब्ररी मॅनेजमेंटमधला प्रश्न आहे, मॅनेजमेंटचा प्रश्न. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया की परंत अरेंज म्हणलेला आहे, अनुक्रमाने कालानुसार लावायचं आहे, इयर सांग. वेबोमेट्रिक्स, इन्फोमेट्रिक्स, लिब्रोमेट्रिक्स, अल्टिमेट्रिक्स आणि हा प्रश्न रिपीट झाला आहे एकाच क्वेश्चन पेपरमध्ये. फक्त पहिल्यांदा विचारलं होतं की वेबोमेट्रिक्स कोणी इन्व्हेंट केलेलं आहे, बिब्लोमेट्रिक कोणी इन्व्हेंट केलेली आहे, लिब्रामेट्रिक कोणी इन्व्हेंट केलेलं आहे, किंवा कोणी ही टर्म इंट्रोड्यूस केलेली आहे. आता विचारते ती कधी झालेली आहे. ठीक आहे. एकच प्रश्न आहे, गोल फिरून सांगितलं आहे. तर तुम्हाला डिटेल माहीत असलं असतं तर तुम्ही दोन्ही प्रश्न सहज सॉल्व केले असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण की अरेंज द फेज और स्टेज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ प्रोजेक्ट लाईफ सायकल इन द क्लीनलँड अँड किंग इन प्रॉपर सिटी. आता हा प्रश्न जो आहे तो पण लाईफ सायकल फेज आहे. म्हणजे हा प्रश्न येतो टीचिंग आणि रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये. आणि काही टर्म्समध्ये थोडासा PhDची जे कोणी इंटर्नशिप प्रिपरेशन करत आहेत त्यांना हा प्रश्न थोडासा समजेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. परत एकदा जोड्या लावायचा प्रश्न आहे 131वा. यामध्ये ICPR, ICHR, IGNCA, NMM येथे काही ऑर्गनायझेशन, काही इन्स्टिट्यूट ठेवलेले आहेत. आणि त्या लिस्ट 2मध्ये कोणते इन्स्टिट्यूट कोणाच्या अंडरमध्ये आहेत किंवा कोणत्या कंपनीच्या ॲक्टमध्ये ते राहतात ते सांगितलेले आहे. ठीक आहे. म्हणजे हे पण ऑर्गनायझेशनमध्ये येतं. पुढचा प्रश्न आहे सिक्वेन्स लावायचा आहे. पहिलं परत एकदा अनुक्रमानुसार द कॅनॉन्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक लॉजिकली ॲज प्रोपोनेटेड बाय S.R. रंगनाथन. S.R. रंगनाथन जे काही अभिलक्षणे सिद्धांत सांगितले आहेत त्याचा आपल्याला क्रम सांगायचा आहे. ठीक आहे. म्हणजे S.R. रंगनाथनवरती पण 4-5 प्रश्न विचारलेले आहेत आणि विचारणारच, कारण सब्जेक्टच आहे. ठीक आहे. 133वा प्रश्न आहे इन्क्लूड द फेशियल एक्सप्रेशन, आय मुवमेंट, जेस्चर्स. ठीक आहे. चेहऱ्याचे भाव वगैरे त्यांच्यासाठी जे काही आपल्याला टर्म्स म्हणतात, हेप्टिक्स, कायनेटिक्स, प्रोक्सिमिक्स, क्रोनॉमिक्स म्हणजे काय, टाईम संबंधित. कायनॅमिक्स म्हणजे काय, जे काही मुवमेंट आहे त्यांच्यासाठी. हेप्टिक्स म्हणजे टच जे काही होईल त्यांच्यासाठी. ठीक आहे. प्रॉक्सिमिक्स म्हणजे लॉंग डिस्टन्स वगैरे असं त्यासाठी. ठीक आहे. यावरती आपण रिपीट करूया काहीतरी, पण हा सोपा प्रश्न आहे, रिपीट झालेला आहे. ठीक आहे. 134वा प्रश्न पाहूया की परत एकदा म्हटलं की त्यांनी अनुक्रमानुसार लावायचं आहे. सिक्वेन्स द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ट्रान्सफर प्रोसेस ऑन द बेसिस ऑफ इव्हॉल्युशन ऑफ इन्फॉर्मेशन इन्स्टिट्यूशन. ठीक आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर ही प्रोसेस स्टार्टिंगपासून कशी झाली आणि कशी होते याबद्दल, म्हणजे आपल्याला इन्फॉर्मेशन सेंटर्स ह्या युनिटमधून आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं.
ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड ऑफ इनडायरेक्ट ॲडव्हर्टाइजमेंट. सोपा प्रश्न आहे हा. कॉमन म्हणजे लॉजिकल प्रश्न आहे हा. कोणत्या युनिटमधला म्हणता येईल तर आय सी टीचा युनिट म्हणता येईल, पण हा मॅनेजमेंट आणि मार्केटिंग मिक्समधनं प्रश्न आला आहे. ठीक आहे. द सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डिजिटल प्रिझर्वेशन इज इस्टॅब्लिश्ड. डिजिटल प्रिझर्वेशन, ठीक आहे. आय सी टी प्रश्न आला आहे. लायब्ररी ॲटोमेशन, त्यामधनं प्रश्न आलेला आहे की नॅशनल डिजिटल प्रिझर्वेशन संरक्षणासाठी कोणता प्रश्न होता. तर 137 प्रश्न पाहूया. हू हॅज डेव्हलप द इपिसोडिक मॉडेल ऑफ इन्फॉर्मेशन सिकिंग बिहेवियर. हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे. मागल्या क्वेश्चन पेपरमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला एपिसोडिक मॉडेलवरती प्रश्न दिसेल. ठीक आहे. म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन कधी पण सॉल्व करायचे. बरेचसे प्रश्न रिपीट होतात, तर ते उलटून पालटून येतात. प्रश्न 138 असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग्स मेथड्स ऑफ जॉब इव्हॉल्युशन. मार्केटिंग, लायब्ररी मॅनेजमेंटमधला प्रश्न आहे हा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 139, इज डिफरेन्शिएटेड ऑब्झर्वेशन ऑफ फॅक्ट इन टर्म्स ऑफ वर्ड, नंबर, सिम्बॉल. ठीक आहे. तर यामध्ये असं सांगितलं की अशी कोणती कन्सेप्ट आहे की त्यामध्ये वर्ड, नंबर आणि सिम्बॉल याचं डिफरेन्शिएट होत नाही. तर डेटा, नॉलेज, इन्फॉर्मेशन, विजडममध्ये. ठीक आहे. हा पण प्रश्न युनिट फर्स्टमधला आहे. सोपा आहे, सहज सॉल्व करू शकता तुम्ही. समोरचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. मी पुढचे जे काही 10 प्रश्न आहेत जे रीडिंग कॉम्प्रेशन म्हणजे पॅरेग्राफवरती, पॅसेजवरती दिलेत, ते मी इथे घेणार नाही. आपल्याला फक्त लायब्ररी सायन्सेस घ्यायचे. इन हिस्टॉरिकल रिसर्च द इव्हॉल्युशन कॅरीड आउट टू टेस्ट द ऑथेंटिसिटी ऑफ सोर्स डॉक्युमेंट इज रेफर्ड ॲज. ठीक आहे. हे लायब्ररीचे डॉक्युमेंट कोणत्यासाठी, कोणतं दस्तावेज आपल्याला रेफरलसाठी यूज, रेफरल आणि रेफरन्स लक्षात ठेवा. इव्हॉल्युशन हिस्टॉरिकल रिसर्चसाठी, म्हणजे हा पण रिसर्च मेथॉडॉलॉजी अँड टीचिंग ॲप्टिट्यूडमधला प्रश्न आहे. तर असे 50 ते 140 एवढे प्रश्न आपण फक्त रिव्ह्यू केलेले आहेत, म्हणजे फक्त चेक केलेत. या प्रत्येकावरती आपण एक छोटे छोटे व्हिडिओ बनवूया, ज्यामध्ये आपले कन्सेप्ट क्लिअर होतील की हा प्रश्न कोणत्या डेप्थनुसार, म्हणजे अप्लाइड त्यांची डेप्थ कसं आहे पॅटर्ननुसार विचारला गेला आहे. त्यानुसार आपण प्रश्न सॉल्व करूया. आणि आगामी येणाऱ्या MPSC लायब्ररी ऑफिसरची परीक्षा, बॉम्बे हायकोर्टचा कोणी फॉर्म भरलेला असेल त्यासाठी पण उपयोगी येईल. ते आपण तयारी चालू ठेवूया. ठीक आहे. इलेक्शन झालं आहे, रिझल्ट लागले, आता अभ्यासाची तयारी करूया. ॲडव्हर्टाईज येत राहतील आणि परीक्षा होत राहतील. ठीक आहे. तुम्हाला काही कन्सेप्ट वगैरे क्लिअर करायचे असतील, क्लिअर होत नसतील, तर तुम्ही कमेंट करू शकता. मी त्याबद्दल जितकं माझ्याने होऊ शकतं ते मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.